नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीनं फक्त एक जागा कमी असतानाचं बहुमत मिळवलं. 31 जागा या बहुमतासाठी पाहिजे होत्या. 31 सदस्य निवडून यायला पाहिजे होते. 30 सदस्य महाविकास आघाडीचे निवडून आले. आणि त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तर ह्या महाविकास आघाडीच्या एकूण जागांमध्ये 18 जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवलाच. परंतु या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर कुणाचं नेतृत्व उजळून निघालं असेल किंवा उठून आलं दिसलं असेल तर ते आमदार जयंत पाटील यांचं. या आधी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जयंतरावनी आष्टा आणि ईश्वरपूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रचंड विजय मिळवला. तिथं महायुती दोन्ही ठिकाणी झालेली होती, पण महायुती अक्षरशः भुईसपाट झाली. भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना ह्या तिन्ही पक्षांचा फार सुपडा साप दोन्ही ठिकाणी झाला. त्यामुळेही जयंत पाटील यांचं नेतृत्व तिथं अधिक बळकट झाल्याचं आपण पाहिलं. आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र वाळवा शिराळा असेल या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फार मोठं चांगलं यश मिळवलं. जिल्ह्यातही बऱ्यापैकी अनेक ठिकाणी त्यांनी यश मिळवलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी 18 जागा जिंकून भाजपवर सुद्धा मात केली. भाजपला फक्त 16 जागा मिळाल्या आणि एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 18 जागा जिंकल्या. त्यापेक्षाही जयंत पाटील यांचं यश सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की त्यांनी त्या निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी नेतृत्व केलंच महाविकास आघाडीचं आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर अधिक ठळकपणे त्यांचं नेतृत्व दिसलं. त्यांनी निवडणुकीच्या आधी सुद्धा जी रणनीती आखली आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्याबरोबर ज्या वाटाघाटी केल्या, जागांचं वाटप करून घेतलं. त्यांनी सगळ्या जागा लढवल्या नाहीत, फक्त ठराविक जागाच त्यांनी लढवल्या आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणल्या. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं की भारतीय जनता पक्षानं सगळ्यात जास्त मतं मिळवली. कागदावर बघायला गेलं तर ते खरं आहे, पण भारतीय जनता पक्षानं सगळ्यात जास्त जागा पण लढवल्या. पंचायत समितीच्याही लढवल्या आणि जिल्हा परिषदेच्या पण लढवल्या. त्या तुलनेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांनी जागा कमी लढवल्या. परंतु जर तुलनेनं आपण पाहिलं तर त्यांनी मतं जास्त मिळवली. ह्या सगळ्या पक्षांच्या मतांची जर बेरीज केली तर ती भारतीय जनता पक्षापेक्षा कितीतरी जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीला संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये तडा देण्याचं काम जयंत पाटील यांनी केलं. शिंदेंची शिवसेना असेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यातले अनेक नेते त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. मुळातच हे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरी होते नाही तर काँग्रेसमध्ये तरी होते. प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच होते. माजी आमदार विलासराव जगताप जतचे असतील, अजितराव घोरपडे असतील, पूर्वी ते काँग्रेसमध्येही होते आणि आता ते शिवसेनेतही होते. नंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. संजय काका पाटील असतील, इकडं माजी आमदार राजेंद्र देशमुख असतील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक असतील, हे सगळे नेते त्यांनी आपल्या बाजूला वळवले. सुहास भैया बाबर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असले तरी सुद्धा त्यांची परंपरा ही मूळ काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे, ते काही शिवसेनेचे मूळचे नव्हेत. त्यामुळे हे सगळे नेते जयंतरावनी आपल्या महाविकास आघाडीबरोबर आणले आणि एका अर्थानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक व्यापक महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली. आणि हीच महाविकास आघाडी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये चमत्कार घडवून आणेल अशी आता शक्यता आहे. भारतीय जनता पक्षासमोरचं फार मोठं हे आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाला अनेक तालुके असे आहेत की तिथं आता नेतृत्व नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीनंतर बहुमत सिद्ध करायच्या, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करायच्या निमित्तानं माजी खासदार संजय काका पाटील जे भारतीय जनता पक्षातून दुरावलेले होते, जे मूळचे काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, परंतु जे भारतीय जनता पक्षात गेली 10-11 वर्ष काम करत होते ते थोडेसे भारतीय जनता पक्षापासून दुरावले होते, ते आता जवळ आले. त्यामुळं तुलनेनं त्यांना तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाला आता थोडा आधार सापडलेला आहे असं म्हणायला पाहिजे. पण पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात परिस्थिती अतिशय
काय म्हणू आपण त्याला, दोलायमान अशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे. तिथं खरं म्हणजे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते शरद भाऊ लाड भारतीय जनता पक्षात आल्यानंतर तिथं ताकद सुधारायला पाहिजे होती. परंतु पलूस तालुक्यातही भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि कडेगाव तालुक्यातही अतिशय दारुण पराभव झाला. त्यामुळे तिथं परिस्थिती अतिशय नाजूक अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष तिथं धुळधाण उडालेली आहे. जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाची स्थिती चांगली आहे, मजबूत आहे. तिथं आमदार गोपीचंद पडळकर यांचं नेतृत्व आहे. मिरज तालुक्यात तुलनेनं भारतीय जनता पक्षाची स्थिती चांगली आहे. आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं नेतृत्व आहे. पण तरी सुद्धा मिरजेची पंचायत समिती ही भारतीय जनता पक्षातल्या मूळच्या भांडणामुळे हातातनं गेलेली आहे. तिथं जर प्राध्यापक मोहन वनखंडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यांचं आणि सुरेश भाऊ खाडेंचं जर राजकीय सख्य असतं तर तिथं भारतीय जनता पक्षाची त्या पंचायत समितीत सत्ता आली असती. खानापूर आटपाडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची स्थिती काही फार चांगली अशातला भाग नाही. तिथं दोन्ही पंचायत समित्यांची सत्ता शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेली आहे. आमदार सुहास भैया बाबर यांची ताकद तिथं निश्चितच जास्त आहे. एक सीट फक्त आटपाडी तालुक्यातली आलेली आहे. अमरसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, परंतु राजेंद्र अण्णा देशमुख मात्र विरोधात आहेत. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, परंतु त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये फार काही मोठी कामगिरी करून दाखवता आलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील यांनी आपलं नेतृत्व नाणं एखादं खणखणून वाजवून सिद्ध करावं तसं आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि आता जिल्ह्यावरती पूर्णपणे त्यांनी पकड मिळवली आहे. आता ते, माझा असा अंदाज आहे, ते राज्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रामुख्यानं नेतृत्वाकडे वळतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि एकूणच महाविकास आघाडी बळकट करायच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील. त्या महाविकास आघाडीमध्ये ते निश्चितच शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे काही नेते सहभागी करतील. साताऱ्यामध्ये त्यांना चांगली अनुकूल परिस्थिती ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जयंतरावांना तिथंही उपलब्ध झालेली आहे. त्यांनी पूर्वी तिथं काम केलेलं आहे, साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा, त्यामुळे त्यांना तिथंही काही फार अवघड नाही आहे. ते पश्चिम महाराष्ट्राकडे आता ह्याच्या पुढच्या काळात लक्ष देतील असं दिसतंय. या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसेल की काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे खासदार, सहयोगी खासदार विशाल पाटील, या दोघांचीही जयंत पाटील यांचं नेतृत्व बळकट करायसाठी मोठी मदत झालेली आहे. ह्या दोघांची मदत त्यांना झाली आहे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती त्यांनी साहजिकच आपल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना म्हणजे पाटील यांना संधी तिथं दिलेली आहे आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी आपल्या तालुक्याकडे तिथं घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला दिसेल की तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये सुद्धा भविष्यातली पेरणी करून ठेवलेली आहे. त्यांनी तिथं सुरेश भाऊ खाडे हे त्यांच्याबरोबर काम करतायत असं दिसतंय. तासगाव तालुक्याचे नेते असा त्यांनी सुरेश भाऊंचा उल्लेख सुद्धा त्या पत्रकार परिषदेत, म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत फार सूचकपणे केलेला आहे, हे लक्षात घ्या. इकडं पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये नवीन नेतृत्व उदयाला लागलेलं आहे. इकडं तालुका पंचायत समितीचे नेते म्हणून जितेश कदम सभापती म्हणून काम करायला सुरुवात केली. इकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ऋषिकेश लाड पुढे आलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी नवीन नेतृत्व हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील हे जिल्ह्याचे नेते म्हणून आपलं नावावरती त्यांनी आपलं शिक्कामोर्तब करून घेतलेलं आहे. जत तालुका असेल, आटपाडी खानापूर तालुका असतील, दोन्ही तालुके असतील, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुका असेल, पलूस आणि कडेगाव तालुका असेल, इकडं शराळा आणि वाळवा तालुका तर त्यांच्या स्वतःच्या आधिपत्याखाली आहेतच, त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतायत. या सगळीकडं जयंत पाटलांनी आपली आता फळी मजबूत करत आणलेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचं गणित काही फारसं जमलं नाही. त्यांना अवघ्या 3 जागा त्यांच्या पक्षाच्या निवडून आलेल्या असल्या तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ती कसर भरून काढली आणि स्वतःचं वर्चस्व पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दोघांनीही जयंत पाटील यांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी मोलाची मदत त्यांना या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि निवडणुकीनंतर सुद्धा सत्ता स्थापनेच्या संबंध काळामध्ये केलेली आहे. त्यामुळं आता जयंत पाटील हे पुढचा टप्पा म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे वळतील आणि त्यानंतर ते साहजिकच राज्याच्या नेतृत्वाकडे पण वळतील असा माझा अंदाज आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे त्यांना जेवढी संधी मिळाली नव्हती ती या निमित्तानं त्यांना आता संधी मिळेल असं दिसतंय.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या एवढा मुरब्बी, मुत्सद्दी, अनुभवी असा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आज दुसरा नेता नाही आहे. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तशी परिस्थिती आहे. त्यामुळं साहजिकच जयंत पाटील हे आता हळूहळू राज्याच्या नेतृत्वाकडं त्यांची वाटचाल सुरू होईल. यापूर्वी सुद्धा त्यांचा राज्याचे नेते म्हणून उल्लेख झालेला आहे, पण आता खऱ्या अर्थानं त्यांना संधी मिळालेली आहे आणि या संधीचा ते विरोधी पक्षाचे नेते म्हणून निश्चितच उपयोग करून घेतील असा माझा अंदाज आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.